एक मिनिट ऐकून घ्या. अरे तुम्ही शांतता घ्या, सर्वांचे प्रश्न ऐकले जातील. नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि यानंतर सर्व निवडणूक प्रक्रिया ही कामाला लागले, सर्व राजकीय पक्ष कामाला लागले. ज्याच अनुषंगाने आज मीरा भाईंदर शहरामध्ये महानगरपालिकेच्या मार्फत समीक्षा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या समीक्षा बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत हे सगळे उपस्थित होते आणि जे महानगरपालिकेचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे जे अधिकारी, हे जे उमेदवार आहेत यांना निवडणूक प्रक्रिया कशी असणार, काय असणार याच्यावरती चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. परंतु या समीक्षा बैठकीमध्ये चर्चा कमी आणि गोंधळ जास्त झाला. एक सर्वात मोठा गदारोळ झाला आणि ह्या गदारोळच्या नंतर संपूर्ण बैठक ही रद्द करण्यात आली. या संपूर्ण बैठकीमध्ये गदारोळ जे करण्यात आला, याच्यामध्ये काँग्रेसचे, मनसेचे, अन्य राजकीय पक्षाचेही नेते होते. आपल्यासमोर आता काँग्रेसचे आणि मनसेचे पदाधिकारी जे उमेदवार आहेत, नेमके ह्या गदारोळच्या मागे नेमकं कारण काय होतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा, नेमका गदारोळ झाला तरी का? हे बघा, निवडणूक लागलेली आहे. निवडणूक आयोगाने आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, DMC ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी या याद्यांचा एवढा गोंधळ करून ठेवला आहे की विचारू नका. मागच्या वेळी ज्यावेळी प्रारूप यादी 20 तारखेला प्रकाशित झाली त्यावेळी पहिल्या दिवशी आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही प्रारूप याद्या चुकीच्या बनवलेल्या आहेत. जर प्रारूप याद्यात जर तुम्ही चुकीच्या बनवल्या असतील तर त्यावरती लोक कशी ऑब्जेक्शन घेतील आणि त्या तुम्ही कशा दुरुस्त कराल. यावरती बऱ्याच पक्षांनी, आमच्यासह इतर विरोधी पक्ष होते, सत्ताधारी होते, सगळ्यांनी यावरती आक्षेप घेतले. पण आयुक्तांचं असं म्हणणं होतं की आम्ही इथे बसलेलो आहोत, कोणालाही त्रास होऊ देणार नाही, आमची लोक काम करतायत, आम्ही तुम्हाला सगळं व्यवस्थित करून देऊ, तुमच्या याद्या सुधारून देऊ. लोकांनी परत त्यांना वेळ मिळाला, याद्या सुधारण्यासाठी वेळ मिळाला. लोकांनी त्या प्रारूप याद्यावरती ऑब्जेक्शन घेतले. दिलेला वेळ एक्सटेंड करण्यात आला कारण ह्यांची कामं सुरू झालेली नाही, कामं पूर्ण झाली नाही. कामं त्यांनी पूर्ण केली असे म्हणतात आणि 15 तारखेला त्यांनी पुन्हा अंतिम यादी प्रकाशित केली. आता अंतिम यादी प्रकाशित केली ती ज्यावेळी आमच्या हातात आली, अक्षरशः एक यादी 15 किलोची यादी बनलेली आहे. म्हणजे हे मागच्या आमच्या 4-5 निवडणुकांमध्ये, 6 निवडणुकांमध्ये असं कधीच बघायला मिळालं नाही की एखाद्या प्रभागाची यादी एखाद्या खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या निवडणुकीच्या एवढी बनली असं कधीच बघायला मिळालं नाही. आणि या इथे आज वॉर्डाच्या ज्या याद्या आहेत त्या 10-15 किलोच्या बनलेल्या आहेत आणि त्यामधनं मतदारांची नावं शोधणं फार कठीण आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला यांनी ज्या अंतिम याद्या दिल्या त्या याद्यांमध्ये दुसऱ्या प्रभागाची नावं आली आणि या प्रभागाची जे याद्या होत्या त्या दुसऱ्या प्रभागात गेल्या. अशी परिस्थिती प्रत्येक प्रभागात झालेली आहे. एकाच प्रभागात झाली असती तर आपण समजू शकतो काहीतरी चुका आहेत. या लोकांनी प्रारूप यादीनंतर नवीन जी नावं त्यामध्ये शोधून काढली ते जर बघितले तर त्यामध्ये जवळजवळ 50 बूथची नावं त्या एका यादीत नव्याने आलेली आहेत. त्यामुळे असं तुम्ही जर त्याची अनुक्रमानिका बघितली, त्याचं इंडेक्स बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की एका प्रभागाच्या यादीमध्ये, वोटर लिस्टमध्ये जवळजवळ 60 70 बूथची नावं आहेत. म्हणजे जर एखादा व्यक्ती जो इलेक्शन लढतोय तो यादी हातात घेतली की तो चक्रावल्याशिवाय राहत नाही. आम्ही याबद्दल विचारणा केली की हे कोणी केलं, आम्ही तर ही ऑब्जेक्शन दिली नाहीत, मग कोणाकडनं ही ऑब्जेक्शन आली ती तरी आम्हाला दाखवा. ती जर तुम्ही ऑब्जेक्शन दाखवली तर आपल्याला लक्षात येईल की हे खरं आहे, खोटं आहे, की कोणी सांगितलं आहे, खोटं सांगितलं, की तुमच्या कर्मचाऱ्यांनी चुकी केल्या. या सगळ्याला जबाबदार कोण हा प्रश्न केल्यावरती यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही. अक्षरशः DMC आमच्या म्हणत होत्या की असा काही चुका एवढं मोठं काम करताना होतात, मी थोडीशी नवीन आलेली आहे त्यामुळे हे सगळं होतं, आता त्याला काय करू शकत, थोड्या चुका होतात, असं नाही ना. आज कमिशनर काय बोलत होते की आम्ही ऑगस्ट महिन्यापासून याद्यांवरती काम करतोय कारण आपल्या शहरातला निवडणुकीचा जो उत्सव आहे तो अगदी छानपणे पार पडला पाहिजे. तुम्ही जर अशी कामं केली असतील तर निवडणुकीचा उत्सव कसा साजरा होणार, मतदानाचा अधिकार मतदार कसा आपला बजावणार हेच या यादीमधनं कळत नाही आहे. तर जी आपली मंडळी तिथे उपस्थित होती, ती जी इच्छुक उमेदवार होते, जे पहिल्यांदा निवडणूक लढणार होते, त्याने ह्या याद्या बघितल्यावरती परत कधीच निवडणुका ते लढणार नाही असं वाटते. आता हे लोक काय बोलतात
की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. कसं काय होईल? एका वॉर्डचं प्रभागाचं मतदान आहे, तिथे 30,000 मतदार असतात. आज त्याची यादी जर 60,000ची झाली तर दुसऱ्या तिसऱ्या प्रभागामधनं ती 30,000 नावं या ठिकाणी आली आहेत. तर एका प्रभागातनं दुसऱ्या प्रभागात माणूस कशाला जाईल मतदान करायला? मुळातच इलेक्शन कमिशनने किंवा राज्य सरकारने जी प्रभाग पद्धती केली तीच कॉन्स्टिट्यूशनमधील जे काही कलम आहे त्याचा विरोधाभास त्यामध्ये दिसतो. कारण नगरसेवक हे पद जे आहे ते छोट्या छोट्या जनसंख्येचं असलं पाहिजे. तर आता मतदार यादी 60,000ची जर होत असेल, मतदार यादी 40,000ची होत असेल, आमची यादी 40,000ची आहे, तर कसं काय त्यावरती तो नगरसेवक पोहोचू शकणार? नाही, नक्कीच याच्यावरती एक सावळा गोंधळ असा आहे की काही उत्तमची नावं ही जेसल पार्कमध्ये गेलेली आहेत आणि जेसल पार्कमधली काही नावं मिरावडमध्ये गेली आहेत. म्हणजे एका उमेदवाराला 10 किलोमीटरचा प्रवास करून मतदान करायचं आहे. एका ठिकाणी महानगरपालिका म्हणते की मतदान हे करणं गरजेचं आहे, मतदानासाठी तुम्ही बाहेर या, परंतु मतदानासाठी बाहेर आल्यानंतर त्यांना जर 10 किलोमीटरचा प्रवास लागत असेल तर खरंच मतदान होईल का? दुसरी गोष्ट, हा निवडणुकीचा उत्सव साजरा करण्याचा ह्यांचं चाललं आहे, परंतु हा कार्यक्रमाचा पाया म्हणजे मतदार यादीमध्ये जर सावळा गोंधळ असेल तर हा उत्सव नक्की कायद्याच्या अंतर्गत साजरा होणार तरी कसा आणि शांततापूर्वक होणार तरी कसा? दादा ह्याबाबत काय सांगाल? नाही, हे सगळं ही मॉडस ऑपरेंडी आहे, ही भाजपाची मॉडस ऑपरेंडी आहे, ही इलेक्शन कमिशन जे भाजपाचं पपेट होऊन बसलेलं आहे त्यांची मॉडस ऑपरेंडी आहे. यांनी ठरवलेलं आहे की मतदान झालंच नाही पाहिजे. यांनी जी बोगस नावं मतदार यादीत टाकली, जी चुकीची नावं मतदार यादीत टाकली, पत्त्याशिवायची नावं मतदार यादीत टाकली, ज्याच्या असे पत्ते आहेत, जशी नावं आहेत ज्याच्यावरती बिल्डिंग किंवा प्रभाग वेगळा लिहिला आहे आणि बिल्डिंग दुसऱ्याच प्रभागाची आहे, अशी जी नावं नोंदवली गेलेली आहेत, यांना माहिती आहे की ह्यांनी कुठली कुठली नावं टाकली आहेत. तर भाजपाची लोक येऊन मतदान करणार आणि इतर लोकांना मतदान करणं शक्य होणार नाही. तुम्ही म्हणतात तसं उत्तमचं नाव जेसल पार्कला आलं, जवळजवळ 15 किलोमीटरचं अंतर आहे. 15 किलोमीटर माणूस कशाला येईल मतदान करायला? जेसल पार्कवरनं उत्तरला कशाला जाईल? जेसल पार्कचा माणूस माशाच्या पाडात कशाला येईल? हटकेसमध्ये कशाला येईल किंवा मिरावडला कशाला येईल? हे होणारच नाही. यावेळी मतदानाचा टक्का घसरणार आहे आणि जे सरकारचं म्हणजे आता या भाजपा सरकारचं धोरण तर तसं नाही आहे की लोकांनी मतदान केलं पाहिजे. भाजपा कायम दिखावा करत आलेली आहे आणि त्यामध्ये आज अशी परिस्थिती येऊन पडली आहे की साधा मतदान प्रत्येक मतदार जो आहे तो परेशान होणार आहे, त्रासणार आहे. नाही, नक्कीच तुमच्या आज एका नेत्याने म्हणजे तुमच्या मुझफ्फर हुसेन जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी एका बैठकीमध्ये सांगितलं प्रशासन यांचा, आधार कार्ड यांचा, निवडणुकीच्या मशिनी यांच्या, आम्ही फक्त देवाच्या भरोशावर, प्रभू रामाच्या भरोशावर. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? हो, जेवढे सगळे देव आहेत ना त्यांच्या पायीशी आम्ही सध्या जाणार आहोत. सगळ्यांच्या पायाशी आम्ही जाणार आहोत की बाबा याच्यातून आम्हाला तारून नये म्हणून. ही परिस्थिती आपल्या शहराची सध्या आहे आणि माझ्या मते पूर्ण महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे. इलेक्शन कमिशन कोणाचं राहिलेलं नाही. हे इलेक्शन कमिशन फक्त भाजपासाठी काम करतं, पोलीस यंत्रणा भाजपासाठी काम करते, प्रशासन भाजपासाठी काम करते. यांना लोकांची कामं करायची नाही. याला मतदानाचं निवडणुकीचं काहीच पडलेलं नाही. आजच्या ज्या सभेमध्ये सावळा गोंधळ झाला, या सभेमध्ये मनसेचेही उमेदवार होते. आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ की नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया. दादा काय सांगाल, हा सावळा जो गोंधळ झाला ह्या सभेमध्ये जो गदारोळ झाला त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? एक प्रथमतः 8 वर्षानंतर ही महानगरपालिकेची इलेक्शन लागतं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्ही एक दीड महिन्यापूर्वी यांची जेव्हा प्रारूप यादी आली तेव्हा आम्ही लोकांनी प्रभाग क्रमांक 15मध्ये कमसे कम 200 ते 300 पेजची त्या लोकांनी दुबार नावं दिली होती. ती दुबार नावं तर काढली, ती अजून काय त्याच्यामध्ये आम्ही काय चेक चालूच आहे त्यांचं. पण ह्या आता ही जी यादी दिली आहे त्याच्यामध्ये तर 4-5 हजार नावं प्रत्येक प्रभागात वाढवली आहेत त्या लोकांनी. आणि आयुक्त सांगतायत की त्याच्यामध्ये की प्रत्येकाने तुम्ही लोक हे करा, लोकांना जागृती करा की प्रत्येक मतदारांनी खाली उतरून मतदान करायला पाहिजे. जर असं असेल तर प्रत्येक माझ्या 15 नंबरमध्ये जर माशाचा पाडा किंवा 146 विधानसभेची जर वोटर असतील तर आम्ही कोणाकोणाला शोधणार आणि कुठे जाणार? 5 वर्षाच्या प्रभागामध्ये आम्ही लोक फिरून जर मेहनत करत असो आणि लास्ट मोमेंटला 1 महिन्यापूर्वी जर इकडून तिकडून जर नावं टाकत असतील तर काय फायदा? असे आम्ही लोकांनी कसं इलेक्शन लढवायचं? आयुक्तांकडे एक शब्द नव्हता बोलण्यासाठी. आम्ही लोकांनी जेव्हा विषय काढला आयुक्तांनी सावरासावर करायला चालू केली. नाही आम्ही हे करतो ते तुम्हाला जर 9 लाख रुपये जे आपल्याला खर्चिक जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोक 10% 20% तुमच्या अथॉरिटी आहे वाढवायला. पण तुमच्याकडे जर आयुक्त जर यादीमध्ये काय हे करायचं नसेल तर मग काय फायदा तुमचा?
आमची ही माग आहे की यादी पहिली प्रॉपर करा. आता जसं तुम्ही सांगतो आम्ही लोक बोलत आहेत की 23 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत आणि जर समजा 27 तारखेला फायनल यादीमध्ये जर नावं नसतील आमची किंवा जो उमेदवार आहे किंवा आम्ही जे सूचक मोचक देणार आहोत त्यांची जर नावं नसतील किंवा कट झाली त्या लोकांनी काय करावं. आयुक्ताकडे त्याच्यावर जबाब नाही, त्याच्यावर काहीच बोलायचं आयुक्त रेडी नाही त्याच्यावर. त्याच्यामुळे आज त्यांना आयुक्तांना जाब विचारताना आयुक्त त्या विचार एक शब्द बोलवले, आम्ही लोक सर्व पक्षीय उठून निघालो. कुठेतरी असं वाटतं की मराठीत जी मन टिंबटिंबसमोर वाचले घेताना काळजा गोंधळ बरा होता हे कुठेतरी लागू होते मीरा भाईंदरमध्ये. एकदम खरं आहे. तुम्ही जर आयुक्त सांगतोय आम्हाला की आम्ही ऑगस्टपासून माझ्या सर्व पोलीस यंत्रणा किंवा CR जे पण यंत्रणा आहे तर सगळ्यांना आम्ही सांगितलं आहे. आणि ठाणे शहरामध्ये कलेक्टरनी बोललं आहे की मीरा भाईंदरचं काम चांगलं आहे म्हणून. कुठल्या आधारावर काम चांगलं आहे. तुम्ही जर ह्या एवढ्या ज्या याद्या वगैरे याद्यामध्येच तुम्ही जर काम करू शकत नाही, जर नवीन मतदार किंवा नवीन लोक अशी, आता माझ्याच घरात सांगतो तुम्हाला, माझ्या घरात आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतो. माझं नाव आहे, माझ्या वाईफचं नाव आहे, माझ्या भावाचं नाव 17 नंबरमध्ये गेलं, माझ्या भावाच्या बायकोचं नाव नालासोपाराला आहे आणि आमदारकीला वोटिंग आम्ही 4 केली आहे. हे सगळं चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्ही एवढी घाई का केली. 1 वर्ष अजून थांबायला पाहिजे होतं. 1 वर्षानंतर तुम्ही इलेक्शन घ्यायला पाहिजे होतं तुमची जर तयारी नव्हती तर. नक्कीच हा होता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या समीक्षा बैठकीचा जो गदारोळ झाला त्याचा मेन मुद्दा की निवडणूक याद्यातला जो भोंगळ कारभार हा आतापर्यंत सुधारलेला नाही. सर्व उमेदवार ही आक्रमक पवित्रा घेतल्यावरती एका ठिकाणी महानगरपालिका सांगते की जास्तीत जास्त वोटिंग झाली पाहिजे, निवडणुकासाठी लोकांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे, मतदान झालं पाहिजे. पण हा मतदानाचा उत्सव साजरा करायचा तरी कसा. आजचा जर असा गदारोळ असेल 10 किलोमीटर लांब जाऊन जर मला मतदान करायचं असेल तर हे मतदार आणि ह्या निवडणूक याद्या पारदर्शक होणार तरी कधी, हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न. येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका आज जर ह्या समीक्षा बैठकीत जर असा गदारोळ होत असेल तर निवडणुकीच्या दिवशी काय होईल. नक्कीच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील का हा खरंच आता मोठा प्रश्न पडलेला आहे. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.